पाहतात मराठी रोकटोक न्यूज चॅनल. या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जोदे. आज जर आपण बघितलं तर पूर्ण जगभर जी बेरोजगारांची संख्या वाढत चाललेली आहे. कुठंही जॉब नसतात किंवा जे असतात ते ठराविक जॉब ठराविक लोकांनाच मिळतात. तर असंच माध्यमातून अ, समर्थ दृष्टी सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून श्री राहुल विलासराव मोरे हे एक चांगल्या कंपनीत कामाला आहेत किंवा उच्च पदावर आहेत आणि असं असताना त्यांनी समर्थ दृष्टी सोशल फाउंडेशनची निर्मिती करून स्वतः संस्थापक अध्यक्ष असून त्यांच्या माध्यमातून त्यांनी विविध कार्यक्रम म्हणजे योजना विद्यार्थ्यांसाठी असतील किंवा सामाजिक कार्य असतील तर करत असतात. तर यावर्षी त्यांचा येत्या 11 सप्टेंबरला वाढदिवस आहे आणि याचं औचित्य साधून त्यांनी एक नवीन सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी किंवा या बेरोजगारांसाठी काहीतरी आपण करावं किंवा समाजाचा बांधिलकी जपत किंवा समाजाचं देणं आहोत या उद्देशानं त्यांनी एक उत्कृष्ट असं रोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. याबद्दल प्रथम मराठी रोकटोकतर्फे त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. धन्यवाद. माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही स्वतः एक आता चांगल्या पदावर चांगल्या कंपनीत मल्टीनॅशनल कंपनीत उच्च पदावर काम करत असताना तुम्हाला समर्थ दृष्टी सोशल फाउंडेशनची निर्मिती का करावी वाटली आणि का केली? नमस्कार. प्रथमतः मी रोकठोक न्यूज चॅनलचे दादांचे व त्यांच्या टीमचे मी खरंच आभार मानतो की त्यांनी हा प्लॅटफॉर्म निरेकरांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. या प्लॅटफॉर्मवरती खूप काही म्हणजे इथंच नाही तर विदेशात पण ही बातम्या जात आहेत आणि तिथल्या लोकांनाही ते आपल्या निरेमध्ये काय घडतं आहे आणि तो एक टच राहतो आहे. तो मला ह्या चॅनलचं पहिल्यांदा आभार मानायचे की ते हे एकदम सुप्त असं त्यांचं काम चालू आहे आणि हे असंच काम चालू ठेवावं अशी माझी त्यांना विनंती आहे. पहिला प्रश्न जे तुम्ही विचारला सर की समर्थ दृष्टी सोशल फाउंडेशनची संकल्पना कशी आली किंवा कशी सुचली, तर याचं कारण असं आहे सर की आम्ही वाढताना म्हणजे आम्ही गरिबीतूनच जन्माला आलो आणि मोठे होत गेलो आणि त्या काळात जो काही गरिबांना लागणारी मदत असते किंवा जी काही शाळेची पुस्तकं वह्या इतर काही गोष्टी लागायच्या त्यावेळेला अशा काही संस्था नव्हत्या किंवा काही नव्हतं. तेव्हा मला त्याची एक जाणीव झाली की आपल्यालाही अशा समाजात राहताना अशा एखादी संस्था आपण जर निर्माण केली आणि त्यातून जर लोकांची काही थोडीफार मदत करता आली तर ती करावी. आणि त्याची संकल्पना एक 5 वर्षापूर्वी मला वाटलं आणि मी ते समर्थ दृष्टी सोशल फाउंडेशन या नावाने NGO रजिस्टर्ड केलं, ट्रस्ट रजिस्टर्ड केलं. आम्ही 12A ATG CSR NGO दर्पण आणि नीती आयोग या सर्व प्लॅटफॉर्मवरती रजिस्टर्ड आहे माझी संस्था आणि या संस्थेमार्फत गेले कित्येक वर्ष आम्ही विद्यार्थ्यांचं तिकडं हेल्प केलेली आहे. आणि असं म्हणलं तर समर्थ दृष्टीतर्फे आम्ही एम्प्लॉयमेंटवरती पण बरंचसं काम करतो. आज नाही म्हणलं तरी गुळूंचे तांबवे म्हणा, सोमेश्वर म्हणा, वागळवाडी म्हणा या सर्व निरेतील सुद्धा मी कमीत कमी 15 विद्यार्थी ज्यांना आम्ही रोजगार ज्यांची कुटुंब आज खरंच म्हणजे चांगल्या प्रमाणात त्यांचं चाललं आहे. हो, नंतर आत्ता जस्ट लेटेस्ट गेल्या वर्षी आम्ही डोळ्यांचं मोफत तपासणी शिबिर व मोतीबिंदूचे मी ऑपरेशन्स अल्प दरात करून देण्याचं एक मोठं प्रोजेक्ट केला आम्ही आणि त्या प्रोजेक्टला सुद्धा त्या दिवशी 275 लोकं स्क्रीन केले आम्ही. त्यामधल्या 30 लोकांचे चष्मे मोफत आपण वाटले आणि दुसरे म्हणजे त्याच्यामधल्या 5 लोकांना ऑपरेशनची खूप गरज होती. म्हणजे डोळ्यांचे त्यांचे मोतीबिंदू पिकले होते आणि त्यांना ऑपरेशनची गरज होती. तर ते जे काही ऑपरेशनचा खर्च होता 12 ते 16-18 हजाराच्या दरम्यानचा, तर तो मोतीबिंदूचा आम्ही अल्प दरातमध्ये अगदी छोट्या ह्याच्यात तर ही खर्च आम्हीच समर्थ दृष्टीतर्फे बऱ्यापैकी दिला आणि त्यातून ते लोक आज बघू शकतात, त्यांना त्यांची नजर मिळाली वापस. तर हे चारही आज निरेमध्ये ती लोकं आहेत आणि त्यांना मी भेटलो तेव्हा त्यांनी मला बऱ्यापैकी म्हणले की आम्हाला तुमच्यामुळे दृष्टी मिळाली. तो कोरोना काळामध्ये ह्याच पिरियडमध्ये तर बाहेर पडता येत नसताना समर्थ दृष्टी सोशल फाउंडेशनने इथल्या आशा वर्कर्स जे आपलं इथलं हॉस्पिटल आहे
सरकारी हॉस्पिटल प्राथमिक आरोग्य केंद्र. तर त्या केंद्रामध्ये आम्ही मोफत कोरोना किट, ज्याच्यामध्ये 50 हँड ग्लोव्ज, माउथ जे मास्क होते, सॅनिटायझर होते. तर ते आम्ही आशा वर्कर्सला पूर्ण अ, नीराच्या आसपासचे जेवढे आशा वर्कर्स होते, आसपास म्हणजे पंचक्रोशीतले सगळे एकाच ठिकाणी बोलवले होते. तोही आमचा एक उपक्रम चांगल्या मोठ्या प्रमाणावर हो. यू-पी-एस-सी, एम-पी-एस-सी हाही इकडे तेवढा प्रचलित नाहीये या भागामध्ये. तर तो गेल्या वर्षी मी माझ्या वाढदिवसानिमित्त तोही आयोजित केला होता. तर एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सीसाठी जे मार्गदर्शन आम्ही महात्मा काही कॉन्टॅक्ट्स आहेत, जे आज एच-आर्स आहेत, जे काही लोकं या मुलांना जॉब्स मिळू शकतात. म्हणजे हा भव्य रोजगार मेळावा ची जी संकल्पना आली ती तिथूनच आली. बऱ्याचशा मित्रांमध्ये चर्चा झाली, की इथं युवक-युवतींना खूप रोजगाराची गरज आहे. आता याच्यामध्ये मी अजून एक आणखीन एक छोटा प्रोजेक्ट आम्ही करण्याचा विचार करतोय, की ज्या युवती आहेत 18 ते 29 वयापर्यंतच्या, त्यांना 2 महिन्याचं मोफत ट्रेनिंगसुद्धा या निर्माण ऑर्गनायझेशनतर्फे मी मिळवून देऊ शकतो. एवढंच आहे, की त्यांना पुण्याला हडपसर या ठिकाणी जाऊन ते ट्रेनिंग घ्यावं लागेल आणि त्यातून त्यांना जॉब मिळतील. हे एक त्यातला भाग आहे. आणि इतर ते ज्या दिवशी म्हणजे 11 तारखेला जो काही रोजगार मेळावा आपण आयोजित करतोय, त्यामध्ये बरेच टाईपचे जॉब्स आम्ही उपलब्ध करून देतोय. ज्याच्यामध्ये टेली जे ऑपरेटर्स असतात, ज्याच्यामध्ये हेल्पर्स, अगदी म्हणजे छोटे-छोटेपासून डेटा एंट्री म्हणा किंवा बॅक ऑफिसला पण म्हणा किंवा बँक अकाउंट्स म्हणा, ज्याला अनुभव असेल त्याला बँक अकाउंटिंगचं जे आहे, तर ते तिथे एच-आर कनेक्ट आहे. म्हणजे एच-आरची आमची जी एक टीम आहे, तर ती त्यांना त्या ह्याला डायरेक्ट करणार आहे. तर जे कुणी या रोजगार मेळाव्यात यायचं आहे, त्यांनी आम्हाला त्यांचं इथं रजिस्ट्रेशन व्हावं आणि हा कार्यक्रम आपण घेतोय नीरा ग्रामपंचायत या ठिकाणी. तर तो सकाळी 10 ते 3 वाजेपर्यंतच आपण ठेवतोय. तर जे कुणी पंचक्रोशीतली ज्यांना कुणाला या रोजगार मेळाव्यात सामील व्हायचं आहे किंवा त्यांना त्याचा बेनिफिट घ्यायचा आहे किंवा यायचं आहे त्याला, तर त्यांनी जरूर त्या भव्य रोजगार मेळाव्यात यावं आणि त्याचा बेनिफिट घ्यावा. आणि 10 ते 15 प्रकारचे वेगवेगळे जॉब्स आपण त्यांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या रोजगार मेळाव्यातून करणार आहोत. तर माझी अशी कळकळीची विनंती आहे, की प्रत्येकाने याचा लाभ घ्यावा आणि जरूर समर्थदृष्टी सोशल फाउंडेशन नीरा शिवतक्रार या संस्थेला थोडीशी ह्याचीही संधी द्यावी, की लोकांना त्याचा आम्ही रोजगार देऊ शकलो, तर तेही आम्हाला बरं वाटेल. धन्यवाद. खरं तर तुमचा 11 सप्टेंबरला वाढदिवस आहे आणि मराठी रोकठोकतर्फे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या पुऱ्या टीमतर्फे देतो. पण मला एक विचारायचं आहे, की आत्ता तुम्ही एक नवीन जे आज भले भले राजकारणी असतील किंवा उद्योगपती असतील किंवा समाजात काम करणारे बरेच व्यक्तिमत्व आहेत किंवा सोशल वर्कर्स आहेत. पण आज तुम्ही आपलं आत्ता बोलताना सांगितलं, की मी आता जे सगळ्यात मोठी बीड समस्या आहे म्हणजे समस्या भेडसावत आहे, ती म्हणजे रोजगार. युवकांना रोजगार नाहीत, युवतींना रोजगार नाहीत. ते याविषयी आपण आत्ता जो एक रोजगार भव्य रोजगार मेळावा आयोजित करणार आहात 11 तारखेला आपल्या वाढदिवसानिमित्त. तर याबद्दल थोडी माहिती. नक्कीच. येत्या 11 तारखेला म्हणजे बुधवारी समर्थदृष्टी सोशल फाउंडेशन नीरा शिवतक्रार आणि निर्माण ऑर्गनायझेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही हा प्रकल्प राबवण्याचं ठरवलेलं आहे. आणि ठरवताना याचं कारण काय, की मी रोजगार मेळावा घ्यायचं कारण असं आहे, की आज मी बघतोय की 10वी-12वी नंतर नीरा या शहरात किंवा आजूबाजूच्या पंचक्रोशीत म्हणाल तरी मुलांना काय होतंय, की 12वी झाल्यानंतर ते भरकटले जात आहेत किंवा बरेचसे लोक आज मी युवक बघतोय, युवती बघतोय, की ज्यांना खरं डायरेक्शन नाही आहे, ज्यांना खरंच जॉबची गरज आहे, पण त्यांना पुण्यात जाऊन कुठे जॉब शोधावा, कसे जॉब मिळतील, कारण 10वी-12वीला तेवढं ऑप्शन नसतं. आज ग्रॅज्युएट झाल्यानंतर समजा त्याला थोडंफार आयडिया येते, की कुठे जॉब मिळेल, कसा मिळेल, तो एक त्याला थोडासा अनुभव असतो. परंतु 10वी-12वी नापास किंवा पास असे जे काही विद्यार्थी आहेत, त्यांनाही छोटे-छोटे जॉब मिळू शकतात. पण आज आयडिया नाही आहे, की कुठं मिळतील, कसे मिळतील. तर मी काय विचार केला, की पुण्यात मी राहतोय, पुण्यात आज मला एक विचारायचं आहे, की आपण
जे समर्थ दृष्टी सोशल फाउंडेशन हे नाव दिलं. पण ही कल्पना किंवा ही आयडिया जी सुचली, ती कशामुळं सुचली याबद्दल एक थोडक्यात माहिती? नक्कीच हा खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे. समर्थ दृष्टी सोशल फाउंडेशन. आता सोशल फाउंडेशन्स तर खूप असतात, खूप नावं त्याची वेगवेगळी असतात. पण समर्थ दृष्टी का? तर समर्थांचं मी एक परमभक्त आहे. स्वामी समर्थ चं मंदिराच्या आम्ही स्थापना केली आहे गेल्या 20 वर्षापूर्वी आणि समर्थांची जी कृपा आहे माझ्या कुटुंबावरती, तर मला असं वाटलं की समर्थांचं त्यावेळेचं विजन जे अक्कलकोटमध्ये त्यांनी सर्वजण गोरगरीब म्हणा, श्रीमंत म्हणा, ज्यांना जशी लागणार होती तशी त्यावेळेला त्यांनी म्हणजे त्यांची एक खेळीच असायची आणि त्यातून ते दूरदृष्टी असायची, की बाबा माझ्या भक्ताला काय हे होऊ नये. तर स्वामींचं जसं एक विजन होतं, की समाजात आलबेल राहावा आणि समाजातून त्यांची चांगलं त्यांचे घडत जावं. तर तो स्वामींचा विजन होता. म्हणून मला मला वाटतं, की काय झालं देव आहेत तर त्यांचा विजन होता. पण मला वाटलं, की समर्थ दृष्टी म्हणजे विजन आणि त्या माध्यमातून मला असं वाटलं, की समर्थ दृष्टी सोशल फाउंडेशन हे नाव योग्य आहे आणि त्यांच्या विजननीच मला काम करायचं आहे. म्हणून मी ते समर्थ दृष्टी सोशल फाउंडेशन असं नाव मी द्यायचं ठरवलं. प्रतिसाद होता कारण कमीत कमी तिथे मी 400 विद्यार्थी होते ज्यांना आम्ही एम-पी-एस-सी आणि यू-पी-एस-सी बद्दल पूर्ण गाईड केलं. आणि फक्तच गाईड नाही केलं, तर त्यापैकी काही लोकांना आम्ही सॉर्ट आउट करून एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी पुढे कसे ते जाऊ शकतील, त्यांचं पुढचं कसं करिअर घडेल. कारण त्यात बरीचशी मुलं हुशार होती जी एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सीला क्वालिफाय होऊ शकतात. तर त्यांना कसं ट्रेनिंग देता येईल हेही आम्ही आता सध्या आमची टीम त्याच्यावरती वर्कआउट करण्याचा प्लॅन करतोय. आणि त्यांना एक आम्ही छोटीशी भेट म्हणून रायटिंग पॅड्स त्या मुलांना त्यावेळेला वाटले होते. असे अनेक उपक्रम चालू आहेत. त्यापैकी अजून ह्या 11 तारखेलाही आमचं एक नियोजन आहे. तर त्यामुळे असे कार्यक्रम चालू आहेत बऱ्यापैकी. धन्यवाद. त्यांना सर्टिफिकेट दिले होते जे विनर्स होते त्यांना आणि त्यांना एक गिफ्ट पण आम्ही त्यावेळेला प्लॅन केलं होतं. तर ते एक खूप छान आमचा कार्यक्रम झाला होता. आणि त्यानंतर आम्ही परत 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचे सत्कार आमच्या दारातच आयोजित केला होता तो कार्यक्रम. आणि त्या काळानंतर नीरेमध्ये प्रदूषणाचा खूप मोठा विषय होता. म्हणून एक प्रदूषणाची एक पी-एफ-टी म्हणून एक चाचणी असते, पल्मनरी फंक्शन टेस्ट. तर त्या माध्यमातून मी कमीत कमी 350 लोकांचं आम्ही इथं स्क्रीनिंग केलं होतं. ज्याच्यामध्ये फुफ्फुसाची तपासणी करून त्यांना त्यांचे रिपोर्ट्स दिले होते. त्यापैकी एक 10 मला आठवतंय, की 10 लोकांना अस्थमा आणि असे सिम्प्टम्स होते. तर आम्ही त्यांना ते डॉक्टरांकडे डायरेक्ट करून त्यांना ते आज ती लोकं खूप खुश आहेत. म्हणजे आज मला आठवतं माझ्या संपर्कात ती लोकं आहेत आणि ते मला सांगतात, की तुमच्या ह्या शिबिरामुळं खूप चांगला मला फायदा झाला आहे आणि ते खूप आज चांगलं आयुष्य जगतायत. कारण त्यांना अस्थमामुळं खूप त्रास होत होता. त्या महिला 2 आहेत 6 वॉर्डमध्ये इकडे. तर त्यांना खूप त्याचा फायदा झालेला आहे. त्यानंतर आम्ही पुण्यामध्ये जसं मी म्हटलं अजून पुण्यात सुद्धा आम्ही काम करतोय. तर खराडी या ठिकाणी मला एक महत्त्वाचं असं सांगावसं वाटतंय, की एका 10वीच्या मुलीचा मी सत्कार केला, जिचे वडील रिक्षा चालक होते आणि त्या रिक्षा चालकाच्या वडिलांकडे तेवढी कॅपॅसिटी नव्हती, की तिला पुढे शिकवावं. तर माझा हा सत्कार तिने WhatsAppला स्टेटसला वगैरे ठेवला होता. तर तिथल्या लोकल पुढाऱ्यांनी तिचं पुढचं शिक्षणाचा पूर्ण खर्च उचलला आणि त्या अनुषंगाने माझा तो सत्कार तिचा जो मी केला समर्थ दृष्टी सोशल फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्याचा, त्यातून तिचा एवढा मोठा फायदा झाला, की तिला स्कॉलरशिप मिळाली. तिला तिच्या कॉलेजचा पूर्ण खर्च आज त्या पठारे साहेबांनी तिथल्या उचललेला आहे. जी समर्थ दृष्टी सोशल फाउंडेशनची निर्मिती केल्यानंतर त्याला एक 4-5 वर्ष तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे झाली. तर या 4-5 वर्षातल्या समर्थ दृष्टी सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही काय काय कामं केली त्याबद्दल थोडक्यात माहिती? समर्थ दृष्टी सोशल फाउंडेशन गेले 5 वर्ष कार्यरत आहे आणि हे फक्त निरेतच नव्हे, तर आम्ही पुण्यामध्ये खराडी लोकेशन असू द्या, हडपसरचं असू द्यात व इतर काही लोकेशन्सवरती खूप सारे चांगले आम्ही प्रोजेक्ट्स रन केले. त्यापैकी निरेत सांगायचं झालं, तर निरेत आम्ही सुरुवातीला सांगलीला पूर आला होता. त्या पुरासाठी इथून मदत पाठवली होती. तर एक हात मदतीचा त्यावेळेला एक टीम होती. त्यांना आम्ही इथून
बरंचसं खाद्यपदार्थ, बिस्किटचे पुडे वगैरे असं हे त्यांना आम्ही एकत्रित करून समर्थदृष्टी सोशल फाउंडेशनतर्फे एक हात मदतीचा या टीमला त्यावेळेला आम्ही सपोर्ट करून ती मदत सांगलीला पूरग्रस्तांना आम्ही पोहोचवली होती. हा झाला सुरुवातीचा आमचा स्टार्ट केलं त्यावेळेला. त्यानंतर अण्णाभाऊ साठे ची जयंती आम्ही इथे साजरी करतो. त्यानंतर आम्ही इथे आम्ही निरेत असं एक जे विद्यार्थी आहेत, ज्यांनी खूप चांगले मार्क्स पाडले 10वीला 12वीला त्यांचा आम्ही गौरव केला. तर त्यामध्ये ऑलमोस्ट आम्ही इथे नीरा या ठिकाणी ऑलमोस्ट त्यावेळेला आम्ही 40 ते 45 विद्यार्थी मला आठवतंय, की तो उपक्रम पण छान झाला होता. त्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्यांना आम्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आम्ही त्या काळामध्ये आयोजित केला होता आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद आला. आम्ही तो 2दा या नीरा गावात राबवला. त्यानंतर आम्ही साहेबांचा वाढदिवस असताना शालेय स्पर्धा भरवल्या होत्या. त्यामध्ये महात्मा गांधी विद्यालय व किल्लाच्या मुलींची जी शाळा आहे लीलावती रिकुलाल शाह कन्या विद्या मंदिर, तर त्या दोन्ही मध्ये खूप मोठे खेळ आम्ही त्यावेळेला घेतले होते. त्या विद्यार्थ्यांना आम्ही खूप चांगले उपक्रम आम्ही राबवतोय आणि त्या अनुषंगाने बरंच काम अजून आम्हाला करायचं आहे. ही सुरुवात आहे आणि तुम्ही अवेअरनेस करताय याबद्दल तुमचं धन्यवाद. दृष्टी सोशल फाउंडेशनचे संस्थापक राहुल विलास मोरे यांच्या वतीनं जो येत्या 11 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता जो रोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे, खरं तर ही दूरदृष्टी खरंच म्हणावं लागेल आणि समर्थांच्या कृपेनं किंवा समर्थांच्या प्रेरणेनं त्यांनी हे विविध उपक्रम राबवले त्या फाउंडेशनच्या माध्यमातून. तर मला नीरा आणि नीरा पंचक्रोशीतील सर्व बेरोजगार युवकांना युवतींना असं आव्हान करायचं आहे मराठी रोकठोक न्यूज चॅनलतर्फे, की या संधीचा जास्तीत जास्त फायदा घ्या. आपल्याला कमीत कमी म्हणजे जॉब मिळेल आणि चांगला मिळेल आणि त्याच्यापेक्षा बी आपलं एक जे कुटुंब आहे ते जगवण्याचं एक साधन उपलब्ध करण्याचं काम या फाउंडेशनच्या माध्यमातून राहुल मोरे यांनी केलेलं आहे. खरं तर त्यांचा आज बऱ्याच राजकीय पुढारी असतील किंवा हे तर तुम्हाला म्हणजे प्रत्येकाला अनुभव येतो की बाबा माणूस नोकरीसाठी किती वन भटकतोय. तर या माध्यमातून एक नीरावासियांना किंवा नीरा पंचक्रोशीला एक सुवर्ण संधी देण्याचं काम त्यांनी केलं आहे आणि त्यांच्या हातून अशीच उत्तरोत्तर सामाजिक कार्य असतील, बेरोजगारांचे असतील, आरोग्यविषयक असतील किंवा अनेक विविध जे आहेत ते कार्यक्रम त्यांच्या हातून घडत राहो. तसेच समर्थांच्या कृपेनं त्यांना जो वसा आणि वारसा लाभला आहे त्या माध्यमातून जनतेलाही असंच त्यांच्या हातून विविध कामांचं समर्थ त्यांना हे देऊ, ज्ञान देऊ आणि त्यांच्या हातून ते कार्य घडत राहो. आणि मराठी रोकठोक न्यूज चॅनलच्या वतीनं पुन्हा एकदा सर्व नीरा पंचक्रोशीतील युवक युवती यांना विनम्र आव्हान आहे की या संधीचा जास्तीत जास्त फायदा घ्या. जास्तीत जास्त आपल्या नीरा पंचक्रोशीतील बेरोजगार हे कसे रोजगार मिळतील याकडे त्यांनी लक्ष केंद्रित करावं. विविध प्रकारच्या राजकीय प्रलोभनापेक्षा तुम्हाला तुमचं कुटुंब चालवण्यासाठी एक वेगळा आणि चांगला मार्ग निवडून देण्याचं काम समर्थ दृष्टी सोशल फाउंडेशननं केलेलं आहे आणि याचा लाभ जितका घेता येईल तेवढा घ्या. आणि असं काही नाही की तुमचे अनस्किल्ड जरी लोक असतील म्हणजे 10वी 12वी ज्यांना कुठलंही स्किल नाही कामाचं, ग्रॅज्युएशन वगैरे त्यासाठी ही एक सर्वात मोठी सुवर्ण संधी आहे. त्याचा तुम्ही लाभ घ्यावा. आणि या 11 सप्टेंबर 2024 सकाळी 11 वाजता ग्रामपंचायत कार्यालय नीरा शिवताकरा येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. सर्वांनी त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा. धन्यवाद.